नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय भक्तांनो, स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, आज तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा आणि या संदेशात सांगितलेली माहिती तू थोडा विचार करावी. बाळा, पाण्याला आणि एका मोठ्या समुद्राला वाटत असते की माझ्यामध्ये इतकी ताकद आहे की मी अख्ख्या जगाला एका क्षणामध्ये बुडवू शकतो. परंतु त्याचवेळी एक तेलाचा थेंब कुठून तरी त्या पाण्यात पडतो आणि तोच तेलाचा थेंब अगदी नाचत त्याच तेलावरून आणि त्याच पाण्यावरून वाहत निघून जातो. तेव्हा विचार करा की परंतु त्यावेळी ते समुद्र किंवा तितके मोठे असणारे पाणी त्या तेलाला बुडवू शकत नाही. तसेच माणसाचे आहे, एखादा चांगला माणूस असेल तर त्याच्या साईडला त्याच्या अवतीभोवती कितीही वाईट गोष्टी आणि वाईट लोकांचा वावर असेल तरीही ती लोक, ती परिस्थिती त्या माणसाला हरवू शकत नाही. त्यामुळे तुम्हीही त्या तेलाप्रमाणे आहात. तुमच्यासोबत किती आणि काय वाईट घडत आहे याचा विचार तुम्ही करू नका, कारण तुमच्यासोबत मी सदैव तुमचे रक्षण करण्यासाठी उभा आहे. बाळा, प्रत्येकाला कुठली तरी गोष्ट साध्य करण्यासाठी वाईट गोष्टी आणि वाईट लोक यांचा सामना हा करावाच लागतो. परंतु अशीही एखादी वेळ येते की त्यावेळी तुमच्यासोबत स्वामी आई उभी राहते आणि तुमचे रक्षण करते. प्रत्येकाला प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या समस्येला तोंड हे द्यावेच लागते. बाळांनो, विचार करा, जर तुम्हाला देवाच्या जवळ जायचे असेल, स्वामींना आपलंसं करायचं असेल तर आजच तुमच्या मनात येणारे नकारात्मक विचार दूर करा आणि चांगल्या गोष्टीचा विचार करा. स्वामी म्हणतात की बाळा, तुम्हाला कोणाचे जर चांगले करायचे असेल तर त्याचा मोबदला काय मिळेल याचा विचार करू नका. अगदी मनातून आणि स्वामींच्या सेवेचरणी अर्पण केल्याच्या भावनेने तुम्ही एखाद्याला मदत करत राहा. स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करणाऱ्यामध्ये बसवत राहतील, नाहीतर मागणाऱ्यामध्ये बसवण्यासाठी तुमचे वाईट कर्म तुम्हाला नक्कीच मदत करते. त्यामुळे जितके होईल तितके तरी तुम्ही इतरांची मदत करण्याची आणि सेवा करण्याची प्रयत्न आणि वृत्ती ठेवा. स्वामी म्हणतात की जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल आणि तुम्हाला माझे म्हणणे पटत असेल तर या संदेशात मी स्वामींचरणी एक प्रार्थना बहाल करत आहे. ती प्रार्थना तुम्ही ऐकावी आणि तुम्हालाही जर काही मदत झाली तर तुम्ही अगदी चांगल्या मनाने करू शकतात. कारण स्वामींनी मला हा मार्ग दाखवला आहे की मला घर नाही आणि मी सध्या एका किरायाच्या घरात राहत आहे. मी कुठलीही गोष्ट खोटी बोलत नाही. जर काही खोटे बोलत असेल ते सर्व स्वामींना माहिती आहे. स्वामी सांगितले की बाळा, तुला जर काही करायचे असेल तर तू स्वतःपासून सुरुवात कर. अपयश कितीही आले तरीही मार्ग मिळत जाईल. फक्त प्रयत्न चालू ठेव. त्याच उद्देशाने मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली, कारण स्वामींनीच तो मार्ग मला दाखवला आणि त्यामधून मला तुमच्यासारखे भक्त आणि तुमच्यासारखे स्वामी सेवेकरी माझ्या मदतीला धावून आलेत आणि त्यांच्याकडून मला थोडीशी आर्थिक मदत होत आहे, जी की यूट्यूबमार्फत मला माझ्या उदरनिर्वाहासाठी मिळत आहे. स्वामींचरणी हीच प्रार्थना की माझे जे स्वप्न आहे की माझं स्वतःचं एक छोटंसं घर व्हावं आणि स्वामींनी हा मला मार्ग दाखवला आहे. या मार्गात मला नक्कीच त्यांनी यशस्वी करावं आणि माझ्या मुलाच्या भविष्यासाठी मला यूट्यूबचा चांगला आधार मिळवून द्यावा. ही स्वामीचरणी आणि माझे व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या सबस्क्रायबर बंधू भगिनीशी माझी विनंती की मी कोणासोबत काही मदत मागत नाही, परंतु मला तुमच्याकडून फक्त यूट्यूबसाठी सपोर्ट हवा आहे. हीच स्वामीचरणी आणि तुमच्या चरणी माझी कळकळीची विनंती आहे. मी सध्या खूप हलाखीच्या परिस्थितीमध्ये असून माझ्याकडे सध्या खूप वाईट दिवस मी काढत आहे. तर मला माझे शिक्षण जास्त नसल्यामुळे जास्त यूट्यूबची माहिती नाही, परंतु मला स्वामींनी हा मार्ग दाखवला आहे. तो मार्ग मी स्वीकारला आहे.
परंतु मला सध्या काही यूट्यूबवरती जास्त यश आलेलं नाही. फक्त माझा थोडासा हातभार लागत आहे. तर माझी विनंती आहे की तुम्हाला जर मदत करता आली तर फक्त माझ्या व्हिडिओला आणि माझ्या चॅनेलला खूप सपोर्ट करा. हीच एक तुमच्या चरणी विनंती आहे आणि तुमच्याकडून ही सेवा स्वामी नक्कीच घडवून घेतील. तुमची सेवा ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल. कारण स्वामी स्वतः सांगत आहेत की एखाद्या गरीब आणि गरजू व्यक्तीला मदत करणे, त्यांच्या वेळेला धावून येणे यांच्यासारखी मोठी सेवा कुठलीही नाही. मला कोणाला फसवण्याचा किंवा कोणाकडून आर्थिक मदत घेऊन त्यांची दिशाभूल करण्याचा कुठलाही उद्देश नाही. मी एक सर्वसाधारण गृहिणी असून माझे मिस्टर एका छोट्या हॉटेलमध्ये काम करतात. फक्त माझी इतकीच इच्छा आहे की मी सध्या जी परिस्थिती काढत आहे त्या परिस्थितीतून थोडंसं बाहेर येण्यासाठी मी यूट्यूबचा आधार घेतला आहे. आणि मी आत्तापर्यंत माझी परिस्थिती यूट्यूबवरती कधीही सांगण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु आज काही अशी परिस्थिती आहे की मला काहीतरी कोणाकडून तरी मदत घ्यावी अशी इच्छा झाली होती. परंतु स्वामींनी मला ही इच्छा तुमच्यापर्यंत पोहोचवावी अशी आज्ञा दिली आणि त्या आज्ञेसाठीच मी पालन करून माझी इच्छा या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. जर कोणाला मदत करायची इच्छा असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला सपोर्ट करावा. हीच माझी कळकळीची तुम्हाला विनंती. आणि मला आशा आहे की तुम्ही सर्वजण माझ्यावरती खूप प्रेम करतात आणि तुमच्याकडून जरी मदत होत नसेल तरी फक्त माझ्या चॅनेलला सपोर्ट करावा. हीच परत एकदा कळकळीची विनंती. आणि तुम्ही जर खरे स्वामीचे भक्त असाल, स्वामींवर तुमचे खूप प्रेम असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून मला थोडासा आर्थिक हातभार लावण्यासाठी मदत करावी. हीच तुम्हाला विनंती. बाकी सर्व तर स्वामी पाहत आहेत. मी कोणाचीही फसवणूक करत नाही. हा व्हिडिओसुद्धा मी अगदी मनामध्ये स्वामींचे विचार ठेवून आणि मनामध्ये भीती ठेवून बनवत आहे. जरी माझ्याकडून काही चुकीचे शब्द गेले असतील तरी मला सर्वांनी माफ करावी ही विनंती. आणि स्वामींनी मला माझ्या चॅनेलमध्ये तुमच्यासोबत यश द्यावे हीच स्वामीचरणी विनंती आणि प्रार्थना आहे. ती प्रार्थना पोचवण्यासाठी तुम्ही मला मदत करावी ही एक विनंती. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्याकडून जर काही अनावधानाने अपशब्द गेले असतील, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.